सलामीचे दोन फलंदाज अल्याणी संघाचे जयेश खापरे आणि विजय पष्टे। नक्कीच ज्या फलंदाजानं खाडे विद्यालय नक्कीच ज्याच्या फलंदाजीनं गाजवून टाकलंय असा फलंदाज अल्याणी संघाचा ओपनर फलंदाज विजय पष्टे आणि जयेश खापरेची सलामीची जोडी मैदानात दाखल होतीये। तत्पूर्वी आलेल्या मान्यवरांचं आम्ही स्वागत करू इच्छितोय। नक्कीच माझे आमदार आदरणीय पांडुरंगजी बरोरा साहेब यांचं शुभागमन या व्यासपीठावर झालं आणि जाणता राजा क्रीडा मंडळ आणि भगवा चषकाच्या वतीनं आम्ही त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय। मी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय राजेंद्र विजय साहेब यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आदरणीय पांडुरंगजी बरोरा साहेब यांचं आपण यथोचित स्वागत करायचं आहे। नक्कीच मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी बरोरा साहेबांचं स्वागत केलं जात आहे। नक्कीच शैक्षणिक, सामाजिक, राजकीय असं एक उभरतं नेतृत्व, शिवसेनेचा बुलंद आवाज, माजी आमदार आदरणीय पांडुरंगजी बरोरा साहेब यांचं यथोचित मनपूर्वक स्वागत केलं जात आहे। नक्कीच मान्यवरांचं शुभागमन झालं आणि त्यांचं स्वागत सुद्धा या ठिकाणी केलं जात आहे। पहिला चेंडू निर्धाव चेंडू। नक्कीच त्याचबरोबर या व्यासपीठावर आदरणीय शिवसेना तालुका प्रमुख आदरणीय धिरडे साहेब उपस्थित आहेत। त्यांचं सुद्धा राजेंद्रजी विशे साहेब यांच्या शुभ हस्ते माईची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन या भगवा चषकामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत केलं। आपण आलात सर, आपण या व्यासपीठाची शोभा वाढवलीत। आपलं भगवा चषकाच्या वतीनं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय। बॅट मध्ये क्वालिटीचा चौकार आपण लॉंगॉनच्या वरनं बघितला। अतिशय दर्जेदार अशा प्रकारची फलंदाजी आजच्या दिवसात जयच्या बॅट मध्ये आपण बघितली। पुन्हा एकदा दिनेश बसवंत मॅन फ्रॉम भातसई पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडू, कव्हरच्या वरनं चेंडू फिरकावून दिला। पुन्हा चेंडू सलामी देतोय त्या भगव्या पट्टीला, चेंडू जातोय सीमारेषे पार। क्लासिकल असा कव्हरच्या वरना फटका होता जयच्या बॅट मध्ये, क्लासिकल असा फटका। 4 धावा मिळतात अल्याणी संघाला। धाव संख्या पोहोचते 4 धावांनी 10 धावांवर। नक्कीच जयेश खापरे एक तडाखेबाज फलंदाज, पुन्हा एकदा दिनेश फुल टॉस चेंडू या ठिकाणी यष्टिरक्षक कल्पेश जाधव चूक करतोय, चुकीला माफी नाही, चेंडू जातोय अलोंग द कार्पेट लॉंग स्टॉपच्या दिशेनं। सुरेख सावकार 4 धावा। चौदा धावा। नक्कीच भव्य दिव्य मैदान, निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे मैदान, चहूबाजूला हिरवाई आणि जाणता राजा क्रीडा मंडळाच्या अथक प्रयत्नातून व्यवस्थापनातून साकार होत असलेली स्पर्धा, प्रेरणास्थान जिल्हा परिषद सदस्य आदरणीय राजेंद्रजी विशे साहेब यांच्या स्वप्नातून साकार होत असलेली स्पर्धा। आजचा चौथा दिवस, शेवटचा सामना रंगतोय भातसई वर्सेस अल्याणी। पहिल्या षटकाच्या समुद्रांत धावसंख्या होती 14। नक्कीच रघुनाथजी दिनकर यांचं आगमन झालंय, शब्दसंभ्रमाने मी स्वागत करतोय। दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज या शहापूर तालुक्याचा एक अष्टपैलू खेळाडू ज्याची ओळख आहे, संपूर्ण क्रिकेट रसिक ज्याचा खेळ बघण्यासाठी मैदानात येत असतात, कल्पेश जाधव दुसरं षटक घेऊन येतोय। आणि समोर ज्याला खाडे विद्यालयातील जल्लाद म्हटलं जातं त्या मैदानाचा बादशाह विजय पष्टे स्ट्राईकचा बार सांभाळतोय।
हो बॅटची एज घेऊन येणारे घेऊन चेंडू जातोय फाईन लेग झोन मध्ये सिंगल मिळते स्ट्राईक रोटेट केली जाते थोड्याच वेळात या ठिकाणी विनायकजी साबळे साहेब यांचं आगमन होणार आहे त्यांच्या वतीनं अल्ल्याणी संघासाठी प्रत्येक षटकारासाठी 400 रुपयाचं बक्षीस आणि षटकारासाठी चौकारासाठी 400 रुपये आणि षटकारासाठी 600 रुपयाचं बक्षीस आहे नक्कीच अल्ल्याणीची टीम या ठिकाणी खेळतीये भातसई संघ विपक्ष चेंडू यॉर्कर चेंडू क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र मधला आता बॅटची एज घेऊन चेंडू लेग साइडच्या दिशेने जातो सिंगल धाव मिळतीये स्ट्राईक रोटेट केली जाते या सिंगल धाव संख्या पोहोचतीये 16 धावा नक्कीच एक चांगला सन्मानजनक टोटल सेट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी दिसतो अल्ल्याणी संघाचा समोर गोलंदाज या शहापूर तालुक्याचा एक टायगर ज्याला संबोधला जातो कल्पेश जाधव आणि समोर फलंदाज विजय पष्टे यॉर्कर चेंडू पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने कॉर्नर झोन मध्ये चेंडू जातोय स्ट्राईक रोटेट केली जाते सिंगल्स वर भर दिला जातोय या सिंगल धाव संख्या पुढे सरसावते धाव संख्या 1 न पुढे जाते धाव संख्या होतीये 17 धावा नक्कीच या ठिकाणी मान्यवर आदरणीय धिरडे साहेब आणि पांडुरंगजी बरोरा साहेब उपस्थित आहेत की ज्या व्यासपीठाची शोभा वाढवतात पुन्हा एकदा बॅट नक्कीच या ठिकाणी यॉर्कर चेंडू उत्कृष्ट क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र म्हटलं आता या चेंडूवर नक्कीच कोणत्याही प्रकारचा उपाय नसतोय हे क्रिकेट मधलं एक ब्रह्मास्त्र आहे आम्हाला जेव्हा जेव्हा यॉर्कर चेंडू टाकले जातात त्यावेळेस आठवण होतीये बुमराची ज्यावेळेस आठवण होती आम्हाला लसित मलिंगाची आणि आता कुठे कुठे नवोदित इंटरनॅशनल प्लेयर नटराजनची त्या स्टाईल गोलंदाजी या ठिकाणी होतीये गोलंदाज कल्पेश जाधव कडनं पुन्हा एकदा जयेश खापरे हाफ ट्रॅकर चेंडू पुन्हा एकदा यष्टीरक्षक दिनेश बसवंत कडनं चूक होतीये नक्कीच स्ट्राईक रोटेट केली जाते सिंगल मिळतीये 22च्या रूपानं पंचांचा इशारा या सिंगल धाव संख्या पोहोचतीये 18 धावांवर नक्कीच दुसरं निर्णायक षटक या षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक नक्कीच या पंचक्रोशीतील एक आदर्श शिक्षक महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक विजय पाटील सर यांचं आगमन झालंय स्वागत असेल सर या ठिकाणी डिफेन्सिव्ह खेळ करण्याचा प्रयत्न दुसरं षटक संपतंय आफ्टर सेकंड ओव्हर स्कोर ऑन बोर्ड 18 रन्स विदाउट विकेट अल्ल्याणी संघ नक्कीच या संघासाठी MS एंटरप्राइजेस सोमनाथजी खाडे यांच्याकडनं नक्कीच बक्षिसांची खैरात असेल प्रत्येक चौकारास 200 रुपयाचं पारितोषिक षटकारास 300 रुपयाचं पारितोषिक त्यांच्याकडनं वितरित आहे नक्कीच अतिशय दर्जेदार अशा प्रकारचा सामना काटिकी टक्कर होईल यात काही शंका नाही 2 षटकांचा पूर्ण झालाय सामना आणि 2 षटकानंतर अल्ल्याणी संघाची धावसंख्या होतीये बिनबाद 18 धावा नवीन गोलंदाज येतोय हरेश जाधव नक्कीच कल्पेश जाधवचं हे षटक खूपच निर्णायक षटक या षटकामध्ये अवघ्या 4 धावा कल्पेशने खर्च केल्या उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल कारण हे कौशल्य आहे हा अनुभव आहे एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर अनुभव सर्वात मोठा गुरु असतो आणि नक्कीच तुम्ही हरलात तर तुम्ही अनुभव घेऊन जाता आणि जर तुम्ही जिंकलात तर तुम्ही नेतृत्व करता याचं प्रात्यक्षिक दाखवतोय कल्पेश जाधव आता मात्र जयेश खापरे आणि विजय पष्टेची जोडी शेवटचे 12 चेंडू शिल्लक कोण होईल विजयाचा शिलेदार नक्कीच किती टार्गेट सेट करेल अल्ल्याणी संघ येणारे काही चेंडू ठरवतील तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज हरेश जाधव स्ट्राईकचा बार सांभाळतोय जयेश खापरे द मॅन फ्रॉम अल्ल्याणी पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर चेंडू पंचांचा वाईटचा इशारा एक्स्ट्राज मध्ये भर पडते आव्हान धाव संख्येत भर पडते नक्कीच उजव्या एसटीच्या खूप बाहेरचा चेंडू जातोय पंचांचे दोन्ही हात हवेमध्ये फैलावले जात आहेत धाव संख्या 1 न वाढते धाव संख्या होते धाव फलकावर 19 धावा दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा हरेश टू जयेश यावेळेस बॅटची एज घेऊन कॉट बिहाइंड होतोय जयेश खापरे बॅक टू द पेव्हिलियन डीजे जयेश खापरेची जागा भरून काढण्यासाठी मैदानात दाखल होतोय नक्कीच अल्ल्याणी संघाचा एक आधारस्तंभ फलंदाज सलाम शेख उत्कृष्ट फलंदाजीसाठी माहीर असलेला एक यंगस्टर खेळाडू तब्बल फक्त अवघ 21 वर्षाचा हा फलंदाज परंतु अनेक मैदान गाजवलेला त्याच्या मनगडात जादू आहे नक्कीच षटकार चौकारांची ओळख असलेला फलंदाज अल्ल्याणी संघाचा उगवता सितारा सलाम शेख मैदानात दाखल होतोय समोर गोलंदाज आहे हरेश जाधव पुन्हा एकदा सलाम टू हरेश
चांगला फटका कव्हरच्या दिशेने चेंडू भिरकावून दिला. वन बाउन्स ओव्हर फॉर 4 रन्स. 4 धावा पहिला चेंडू सीमारेषे पार. जो जीता वही सिकंदर. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके पंखों में जान होती है. खाली पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. जिंदगी की कशमकश अभी बाकी है, जिंदगी के कई इम्तिहान अभी बाकी है. अभी तो नापी है मुठ्ठीभर जमीन, अभी आसमान बाकी आहे. अजून काही चेंडूंचा खेळ बाकी. सलाम शेखची वादळी खेळी बाकी आणि हरेश जाधवची गोलंदाजी बाकी. पुढचा चेंडू दरम्यान धावसंख्या होती आहे 23 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हरेश टू सलाम. ओ क्या और कॅच. एक लॉलीपॉप चेंडू होता, परंतु त्या चेंडूवर छेडखानी करण्याचा प्रयत्न होता आणि संजीवनी प्रदान करणारा झेल टिपतोय. सलाम शेख बॅक टू द पेव्हिलियन. मीर शेख मैदानात दाखल होतोय कल्याणी संघासाठी. नक्कीच इनोव्हेशन करण्याचा प्रयत्न. सरळ बॅटने जर फटके येतात तर इनोव्हेशन दाखवायची गरज नाहीये. सलाम शेख असफल होतोय, माघारी परततोय. धावसंख्या होतीये धावफलकावर 23 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. नक्कीच मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न असेल कल्याणी संघाचा. नॉन स्ट्राईक एंडवर विजय पष्टे नक्कीच तैनात असेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा समीर. ऑफसाईडच्या दिशेने बॅकफुट जाऊन पंच केलाय. नक्की स्ट्राईक देतोय त्या ठिकाणी विजय पष्टेला. उत्कृष्ट सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळतोय या षटकातील. 2 चेंडू शिल्लक असतील. धावसंख्या होती धावफलकावर 24 धावा. नक्कीच उर्वरित 8 चेंडूंचा खेळ बाकी या इनिंग्स मध्ये. विजय पष्टे नक्कीच 8 चेंडू किच सीमारेषे पार भिरकावण्याचा इरादा घेऊन उतरला असेल, यात काही शंका नाही. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. विजय पष्टे मिस टाइम शॉट. झेल होऊ शकतो या ठिकाणी. क्या बात आहे, लाजवाब झेल टिपला जातो आहे. विजय पष्टे नक्कीच नाव नाही ब्रँड आहे, परंतु आज मात्र अपयशी ठरतोय, माघारी परततोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात दाखलतोय भाई बाळिंबे. शेवटचे 7 चेंडू शिल्लक या इनिंग्स मध्ये. या षटकातील शेवटचा चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी करतोय बादशाही संघाचा गोलंदाज हरेश जाधव. पहिल्या षटकामध्ये तब्बल 14 धावा होत्या, नंतर मात्र कल्पेश जाधवनं कमबॅक केलं. उत्कृष्ट गोलंदाजी बादशाही संघाकडनं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा समीर शेख. या ठिकाणी पंचांचा निर्णय. दोन्ही हात हवेमध्ये एक्स्ट्राच्या रूपानं वाईड धाव मिळते. धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या होती 25 धावा. नक्की समीर शेख अस्त्र चालवावं लागेल, तळपावी लागेल. बॅट यॉर्कर चेंडू उत्कृष्ट. षटक संपताय. आफ्टर थर्ड ओव्हर स्कोर ऑन बोर्ड 25 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. कल्याणी संघानं हाय स्कोर या मैदानावर नोंदवला होता 72 धावांचा. आज मात्र संघर्ष करतोय. आता मात्र शेवटच्या सामन्यामध्ये सॉरी चेरवली संघाचा हायस्ट आहे 77 धावांचा. स्कोरर मित्र आमच्या सांगतायत.
शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज अनुज. धावसंख्या आहे 3 षटकामध्ये 25 धावा. भाई वाळिंबे स्ट्राईक सांभाळतोय. शेवटचे 6 चेंडू यात सामन्याची दिशा आणि दशा ठरवतील यात काही शंका नाहीये. गोलंदाज अनुज पाचही संघाचा एक उगवता सितारा, एमर्जिंग प्लेयर, उदयोन्मुख खेळाडू, अतिशय दर्जेदार क्लासिकल अशी गोलंदाजी. अशा गोलंदाजीमधून आपण पहिल्या 2 सामन्यामध्ये बघितली. चौथा षटक पहिला चेंडू सामना करतोय भाई वाळिंबे. ओ यॉर्कर चेंडू, उत्कृष्ट बॅट ब्रश करून चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेनं, गलीमध्ये ढकलून दिला. सिंगल मिळतीये. धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या होते 26 धावा. उर्वरित 5 चेंडूंचा खेळ बाकी. समीर शेखला मात्र मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न त्याचा मानस असेल, कारण धावगती 40 ची पार नेण्याचा प्रयत्न नक्की कल्याणी संघाचा असेल, कारण समोर एक तगडा संघ आहे पाचही संघ. या संघामध्ये कल्पेश जाधव नावाचं वादळ आहे. दरम्यान पुढचा चेंडू, यॉर्कर चेंडू पुन्हा एकदा क्लास बॅटिंग मधून दिसतोय. चेंडू होतोय सीमारेषे पार, चौकार, कव्हर ड्राईव्ह, उत्कृष्ट. चार धावांनी धावसंख्या वाढतीये. धावसंख्या होतीये 30 धावा. अजून या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी. थोडस फिल्डिंग रिस्ट्रिक्शन मध्ये चेंजेस करताना भातचाही संघ दिसतोय. नक्कीच कॉर्नर झोन मध्ये खेळाडू, लॉंग ऑफ झोन मध्ये खेळाडू, कव्हरच्या दिशेने खेळाडू दिसतोय. नक्कीच बॅकवर्ड डीप पॉइंटच्या दिशेने एक खेळाडू दिसतोय. लॉंग लेग झोन मध्ये खेळाडू, मिड विकेट झोन मध्ये खेळाडू, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, फील्ड प्लेसिंग, स्लीप मध्ये, लेग स्लीप मध्ये खेळाडू आणि एक यष्टीरक्षक. सुरेख क्षेत्ररक्षण सजलंय. 4 चेंडूंचा खेळ बाकी आणि या 4 चेंडूंमध्ये नक्कीच चांगली धावगती वाढवण्याचा प्रयत्न असेल, कारण रन रेट वाढवण्याचा प्रयत्न असेल कल्याणी संघाचा. समीर शेख स्ट्राईकचा भार सांभाळतोय. अनुज गोलंदाज. यावेळेस उलटा चेंडू, स्लॉक स्वीप दिसतोय. एकदा पुढे होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. या एकाच धावेवर सामाना लागतं, वानावं लागतं कल्याणी संघाला. नक्कीच सीमा रेषेवर चेंडू जातोय, परंतु एकच धाव मिळतीये. हे क्षेत्ररक्षण, ही क्वालिटी आहे बादशाही संघाच्या क्षेत्ररक्षणाची. दर्जेदार क्षेत्ररक्षण होते. या सिंगल धावसंख्या वाढतीये. धावसंख्या होतीये 31 धावा. 3 चेंडू बाकी. पुन्हा एकदा कल्याणी संघ भाई ऑफसाईडच्या दिशेनं कट करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला. बॉडी वेट पूर्ण झोकून दिलं आणि भाई वाळिंबे माघारी परततोय. निमसे एक अनुभवी दिग्गज खेळाडू. नक्कीच या व्यासपीठावर माननीय पांडुरंगजी बरोरा साहेब उपस्थित राहिले, त्याचबरोबर ढेडे साहेब उपस्थित राहिलेत. मान्यवरांचे शब्दशः आभार व्यक्त करतोय. आपण आलात, आपण या व्यासपीठाची शोभा वाढवली. संपूर्ण जाणता राजा क्रीडा मंडळ आणि भगवा चषकाच्या वतीने आपला मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. नक्कीच आज इथल्या पायरीला चंदनाचा गंध आला, अर्पुन या शब्द फुले रोमरोमार्श झाला. विजय पाटील सर सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. गणेश चौधरी, मनोज विशे, राजेंद्र विशे साहेब यांचा सुद्धा आभार. ओळे या सामन्याकडे या षटकातील 2 चेंडू शिल्लक. नितीन निमसे स्ट्राईक सांभाळतोय, लेफ्ट हँड बॅट्समन. धावसंख्या आहे 31 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक. नितीन निमसे पुढचा चेंडू. ओ बॅट चेंज घेऊन नो मॅन स्वतःच्याच गोलंदाजीवर झेल टिपतोय. अतिशय दर्जेदार गोलंदाजीचं प्रदर्शन होत आहे भातसाई संघाकडनं. अवघ्या 31 धावा धावबलकावर आहेत. ज्या संघानं मागच्या सामन्यामध्ये 71 धावांचा पाऊस पडला, त्या संघाला अवघ्या 31 धावांपर्यंत आतापर्यंत रोखण्यात यश मिळत आहे भातसाई संघाला. दरम्यान शेवटचा चेंडू सामना करतोय फलंदाज समीर टू अनुज. शेवटचा चेंडू या इनिंग्स मधील.
ऑफसाईडच्या दिशेनं भिरकावून दिला चेंडू, या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू चौकार चार झाला. टार्गेट असेल भातसई संघासमोर. दशरथ खापरे, समीर शेख माघारी परत आहे. चांगली बॅटिंग या ठिकाणी समीरच्या बॅट मधून 2 चौकार बघायला मिळाले. पुढील समालोचनासाठी मी विनंती करतोय विजय पाटील सर. नक्कीच अस्नोली शाळेतील विद्यार्थी भगव्या चषकासाठी ही नवतरुण पिढी, नवीन भावी पिढी, क्रिकेटची पिढी, शैक्षणिक सामाजिक पिढी या ठिकाणी बसती आहे. या व्यासपीठाची खासियत आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत, महिलांपासून अबाल वृद्धांपर्यंत या व्यासपीठावर मान्यवर आले. चांगली बॉलिंग या ठिकाणी बादशाही संघाने केली. उत्कृष्ट गोलंदाजी, मातब्बर खेळाडू असताना सुद्धा विजय पष्टे, जयेश खापरे एकाहून एक सरस दर्जेदार खेळाडू असताना सुद्धा चांगली बॉलिंग या ठिकाणी दाखवली. नक्कीच हे सगळं कौशल्य या गोलंदाजीचं. मी पुन्हा एकदा विनंती करतो या ठिकाणी पुढील समालोचनाची धुरा देतोय मी सोनवळे सर. आपण उर्वरित इनिंगचं समालोचन करायचं. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद खाडे सर. आणि आजच्या दिवसातल्या अंतिम इनिंगचं समालोचन सुरू होत आहे. तत्पूर्वी नरेश भोईर आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. आपण व्यासपीठाकडे. त्याचबरोबर 36 धावांचं लक्ष आहे ते AJ स्पोर्ट्स भातसई संघाला. एक तगडा संघ आहे. मात्र आमच्या अल्ल्यानी संघाने देखील आज काय तर मागच्या कित्येक दिवसापासून दाखवून दिलेलं आहे की अल्ल्यानी संघाची देखील काय दहशत आहे. याच मैदानावर पहिल्या फेरीमध्ये 72 धावा. यावेळी मात्र कुठेतरी गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये थोडस मागे पडला, बॅकफुटला आला अल्ल्यानी संघ. मात्र मित्र क्रिकेट आहे. कल्पेश आणि डीबी दिनेश बसवंत यावेळी मात्र ही जोडी जाते. एक स्ट्रॉंग होल्ड आहे या संघाचा. दिनेश आणि गोलंदाजी मार्कवर नितीन निमसे. यस, सिनियर नितीन, कारण 2 नितीन आहेत या संघामध्ये. मात्र सिनियर नितीन पहिलं षटक घेऊन येईल पॉवर प्लेचं. आणि MJ स्पोर्ट्स कर्णधार सोमनाथ खाडे. नक्कीच आम्ही पाहतोय या आमच्या या टीमला ज्यांनी स्पॉन्सर केले ते सोमनाथजी खाडे आम्हाला दिसतायत, क्षेत्ररक्षण करतायत. मला वाटतं 36 धावांचं टार्गेट चेस करतोय AJ स्पोर्ट्स भातसई. आणि सामना पहिला या चेंडूचा. येस, यावेळी मात्र चेंडूला गॅप नाही टाकला आणि सरळ सीमा पार होते चेंडू. खणखणीत चौकार. कल्पेश जाधव
हे एक ब्रँड नेम आहे आमच्या शहापूर तालुक्यातला आणि पहिला चेंडूवर खणखणीत चौकार वसूल. पुढचा चेंडू नितीन निमसे यांचा. यावेळी मात्र बॅटच्या पट्ट्यात आला होता का चेंडू डाऊन द लेग जातोय. वाईटचा इशारा येतोय पंचांचा. एक अतिरिक्त धाव मिळाली. धाव संख्या होते 5 बिनबाद 5. पहिलं षटक स्लॉगचं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि हे षटक कसं चालेल पुढे कारण कल्पेश जाधव हम जानते हैं किसी भी बल्लेबाज की धज्जियां उड़ाना और वही नेम है कल्पेश जाधव. क्या करेंगे अगली गेंद पर नितिन निमसे अपनी गेंदबाजी ओर से. अगली गेंद फुल टॉस स्विच हिट और गेंद जाएगी सीमा पार. षटकार व्हाट अ ब्लो आउट ऑफ द पार्क. डीजे आम्हाला आठवण करून दिली ग्लेन मॅक्सवेलची. ज्या पद्धतीने स्विच हिट केला चेंडूला चेंडू सरळ जाऊन थांबला सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी या 6 धावांनी धावसंख्या झाली 11 बिनबाद 11. डीबी आणि कल्पेश जाधव ही जोडी भातसई संघाची पहिलं षटक प्रगतीवर आहे. धावा मात्र फक्त 36 करायच्या आहेत. आता मात्र फक्त 25 धावांची गरज आहे उर्वरित काही चेंडूंमध्ये. मला वाटतं 22 चेंडू आणि 25 धावा. यावेळी मात्र स्लॉगचं षटक आहे. कुठेतरी धावा कमी आहेत आल्याने संघाच्या आणि त्यात अशा धावा जर रिलीज झाल्या तर मात्र लवकरच पराभव आपल्या वाट्याला येऊ शकतोय. कुठेतरी डिसिप्लिन दाखवावी लागेल गोलंदाजीमध्ये. यावेळी मात्र पुन्हा कनेक्शन झालं. चेंडू जाईल सीमा पार. चौकार. आणि फुलटॉस चेंडू म्हणजे लॉलीपॉप फुलटॉस म्हणजे एक पर्वणी असते फलंदाजासाठी आणि तोही समोर कोण उभा आहे कल्पेश जाधव. ही विल नेव्हर मिस सच अपॉर्च्युनिटीज. पुढचा चेंडू यावेळी मात्र विचार विमर्श करावा लागतोय सर. पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर पडेल का. ओ बल्ले के बीचों बीच गेंद फिर से एक बार ट्रैवल करेगी. एक्स्ट्रा कवर मिड विकेट जोन के बाहर. 6 रन. व्हाट अ माइटी ब्लो. क्या बात है क्या बात है. सीधा बल्ले से हमें खेलना नहीं आता. ये तो आड़े बल्ले से गेंद गई 6 रन के लिए और इसे 6 रन के साथ स्कोर कार्ड में इजाफा होता हुआ स्कोर जाकर पहुंचा 21 रन. देखते ही देखते पहली ओवर की 2 गेंदें शेष और स्कोर जाकर पहुंचा 21 रन. इसमें 2 छक्के और 2 चौके. इस बार क्लीन बोल्ड. व्हाट अ परफॉर्मेंस. ऐसा कहा जाता है जब चिड़िया चुप गई खेत तो पछताने से क्या फायदा. जे वादळ आलं होतं ते वादळ शमवलं खरं पण 21 धावा सर 36 धावांची गरज. त्यातल्या 21 धावा पहिल्या षटकात आलेल्या आहेत. उर्वरित 3 षटकांमध्ये आम्हाला धावांची अनुज जातोय आता नवीन फलंदाज आणि आम्हाला मात्र धावा आता मात्र आवश्यक आहेत फक्त 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 आणि फक्त 15 धावा आणि चेंडू शिल्लक आहेत 18. येस अ स्टॉर्मी कॅमिओ फिनिश्ड. सॉरी एक चेंडू आहे व्हाईट चेंडू होता. दिस इज अ कॉमिओ ब्लो. यावेळी मात्र लेग स्टंपवर चेंडू होता समजू शकले. पुन्हा स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता मात्र क्लीन बोल्ड यश मिळालं. ते गोलंदाज नितीन निमसेना. धावा कुठेतरी कमी पडल्यात. अगदी आम्ही मागे बसून मॅच पाहत होतो. अल्यानी संघ समोर एक संघ असा आहे एक 50+ स्कोर हवा होता तुम्हाला. येस यावेळी मात्र आउट. Anuj back to the pavilion without disturbing scorecard. The score moves on 21. देखेंगे तो स्कोर पहली ओवर में 21 रन 2 छक्के 2 चौके 1 वाइड और अगली 2 गेंदों पर 2 विकेट. हम कह नहीं सकते बेहतरीन हो रहे लेकिन जो कमबैक किया नितिन ने बहुत ही बढ़िया. लेकिन यहाँ से रन तो बचाने के लिए कुछ नहीं है. रन सिर्फ 15 रन है लेकिन गेंदें बची 18 और बल्लेबाजी तो बहुत खूब बाकी है भातसई टीम के लिए. अब तो डीबी स्ट्राइक पर आएंगे और नए बल्लेबाज
हरेश जाधव आणि दिनेश बसवंत ही जोडी आहे. यावेळी मात्र एक मजबूत बांध्याचा फलंदाज दिनेश बसवंत काय करेल. 15 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडू फक्त आणि फक्त खेळून काढणं गरजेचं आहे. सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल का. हर्षल आमच्या अल्यानी संघाचं थोडस बॅड लक, धावा कमी आहेत मित्र, मात्र प्रतिकार होईल, संघर्ष होईल. कारण संघर्षमय जीवन, क्रिकेट एक संघर्ष. नक्कीच आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करेल आणि ते करेल का अल्यानी संघ. संपूर्ण गाव अल्यानी संघ लीड करतोय संघ. त्यामुळे नक्कीच आम्हाला अपेक्षा आहे 18 चेंडू 15 धावा. होईल का एक संघर्षमय क्रिकेट, होईल काही काटेकी टक्कर. येणारे चेंडू सांगतील. हर्षल येतोय नवीन गोलंदाज, गोलंदाजी मार्क वरून सामना करेल डीबी दिनेश बसवंत. नेक्स्ट बॉल. हो इस बार पता नहीं चला गेंद कहां से आई, कहां टकराई. हो सोमनाथ खाडे सुरेख क्षेत्ररक्षण. यावेळी मात्र थोडस मिसफील्ड लेग बाईच्या रूपानं हे 2 धावे. दिनेश बसवंत याच्या लेग टच होऊन चेंडू गेला होता त्या क्षेत्रामध्ये, गली क्षेत्रामध्ये. 1 रन मिळाला आणि एका धावेनं धाव फलक पुढे सरकलं. धाव संख्या होते 22. 2 बाद 22. AJ स्पोर्ट्स भातसिंग. दुसरं षटक सुरू आहे. आणि यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न झेल होईल का. झेलसाठी मात्र प्रयत्न केला नाही. सुरेख क्षेत्ररक्षण केलं गेलं. निर्धाव चेंडू. येस अल्यानी. यावेळी हर्षल कमबॅक करेल का. निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळालंय. इक्वेशन चेंज होईल का. हो यावेळी मात्र डाऊन द लेग गेला का चेंडू. मात्र सुरेख. यावेळी पंचांचा निर्णय येतो. सुरेख चेंडू यष्ट्याहून ट्रॅव्हल होतो चेंडू. हरेश जाधव आपण मात्र अपील करू शकताय नक्कीच. मात्र इथे एक वैध चेंडू, इथे एक लिगल बॉल पडतोय. इन स्विंग होतो सर चेंडू आणि या इन स्विंग मुळे समजू शकला नाही हरेश. यावेळी चेंडू खेळून काढायची गरज आहे भातसाई संघाला. यावेळी पुन्हा एकदा ऑफ कटर चेंडू होता. हो थ्रो जर फेकी चांगली आली असती तर कदाचित अडचणीत सापडला असता डीबी दिनेश बसवंत. मात्र सोमनाथ खाडे आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करतात तिथे. मात्र थ्रो तितका ताकदीचा होऊ शकला नाही. परिणामी डीबी सेफ झाला आपल्या होम मध्ये आणि धावसंख्या मध्ये तिथेच पुढे सरकते 1 धावेनं. धावसंख्या होते 23. अजूनही 13 धावांची गरज आहे उर्वरित 8 चेंडूंमध्ये, सॉरी 14 चेंडूंमध्ये. यावेळी मात्र इक्वेशन कसं बदलेल का, येईल का, हाय व्होल्टेज मॅच होईल का. हो झेल होईल का, झेल होईल का. झेल टेकन व्हाट अ कॅच. सलाम शेख, यू हॅव जिस समय गेंद और बल्ले का संपर्क हुआ, गेंद जा रही थी लॉन्ग ऑन क्षेत्र में, लेकिन वह सलाम थे और बहुत ही बढ़िया कैच सलाम के द्वारा. सलाम है आपको इस कैच के लिए. आणि हर्षल नक्कीच एक चांगलं कमबॅक करतोय आणि नवीन फलंदाज जातो देवेंद्र. यस डीबी ताकद थोडी कमी पडली, नाही तर नक्कीच चेंडू गेला असता सीमा पार. पण मित्रांनो मला पुन्हा पुन्हा सांगावं लागतं सेन्सिबल क्रिकेट का होत नाहीये. 1-1 2-2 धावा का घेतल्या जात नाहीत. अगदी सामना जर जिंकायचा असेल, आपलं प्रभुत्व सिद्ध करायचं असेल तर 1s and 2s यू शुड प्रिफर फर्स्ट अँड देन इफ यू गेट लूज डिलिव्हरी देन सेंड फॉर द 6 or 4s. बट दिस काइंड ऑफ क्रिकेट वी नेव्हर सीन इन लिमिटेड ओव्हर गेम्स. So you should show your skill by this. Yes, हर्षल पुन्हा एकदा सज्ज आहे आपल्या गोलंदाजी मार्गवर आणि सामना करेल देवेंद्र. यस पुन्हा एकदा चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, मात्र कुठेतरी अंदाज चुकला, मिसफील्ड होते. एकदा पुन्हा 2 धावा देखील इथे दरम्यान पूर्ण होत आहेत. येस रन्स वाचवा, रन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. 1-1 धाव महत्वाची, ती वाचवावी लागेल अन्याली संघाला, नाहीतर AJ स्पोर्ट्स 25 धावा 11 धावांची गरज आहे अजून या सामना जिंकण्यासाठी. चेंडू मात्र शिल्लक आहेत 12. हे षटक संपलं, अंतिम 2 षटकांचा सामना संपलाय. 2 षटकांमध्ये धाव संख्या आहे 25.
पहिल्या षटकामध्ये 21 धावा होत्या मित्रांनो, या षटकात फक्त 4 धावा. बघा ते कल्पेश जाधवचं दुसरं षटक आठवतं ज्याने 4च धावा दिल्या होत्या. इथे हर्षल देखील 4च धावा देतोय, मात्र विकेट्स देखील इथे 3 या मिळत आहेत अल्यानी संघाला. सर लिमिटेड ओव्हर गेम्स मध्ये आपल्याला विकेट घ्याव्या लागतील, निर्धाव चेंडू टाकावे लागतील जर कमबॅक करायचं असेल. अल्यानी संघ थिंक बिफोर यू स्पीक, थिंक बिफोर यू लिप. नक्कीच हे करावं लागेल, विचार करावा लागेल. प्रत्येक चेंडू विचारपूर्वक टाकावा लागेल, प्रत्येक चेंडू वेगळ्या दिशेला टाकावा लागेल, व्हेरिएशन दाखवावं लागेल. अजून थोड्या धावा, एक 10 to 15 रन शॉर्ट पडल्यात, नाहीतर एक काटेकी टक्कर. सर आता 11 धावांची गरज आहे, चेंडू आहेत 12, इक्वेशन आहे इझी. मात्र अल्यानी संघ तितकी तगडी गोलंदाजी होईल का? प्लीज क्षेत्ररक्षण लावून घ्या अल्यानी संघ. नक्कीच गोलंदाज महेश. नक्कीच तिसरं षटक सुरू होत आहे मित्रांनो. रमेश स्मृती चषक 2021 धसईच्या मैदानावर नुकताच पार पडला, त्यातील उत्कृष्ट गोलंदाज महेश आता गोलंदाजी मार्कवर दिसतोय. करेल का चमत्कार, होईल का चमत्कार, होईल का मिरॅकल? आणि नक्कीच आज त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. बर्थडे बॉय ऑन. येस, व्हाट अ गिफ्ट. गिफ्ट मित्राने गिफ्ट दिली आपल्या संघाला. पहिल्याच चेंडूवर घडी बाद होतोय भातसी संघाचा. येईल का ट्विस्ट या सामन्यामध्ये? काय सांगते ऍस्ट्रोलॉजी? नक्कीच इथे क्रिकेटमध्ये ऍस्ट्रोलॉजी होत नसते मित्रांनो, मात्र दुबते को तिनके का सहारा. नक्कीच होईल का असं? अल्यानी संघ करेल कमबॅक. व्हॉट अ परफॉर्मन्स, व्हेरी पोस्ट बॉल अँड विकेट टेकन बाय महेश. बर्थडे बॉय, व्हेरी मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. आणि विजयाची गिफ्ट मिळेल का अल्यानी संघाला? ते दरवाजे उघडतील का? नक्कीच सर होप. 27 रन्स, 9 रिक्वायर्ड, 10 बॉल्स, 10 चेंडू, 9 धावा. सोमनाथ खाडे नक्कीच स्लीप मध्ये तैनात. सेकंड स्लीप, सॉरी फर्स्ट स्लीप. 2 धावा मिळतील या चेंडूवर आणि धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 27 धावा, अजूनही 9 धावांची गरज. मला वाटतं एजे स्पोर्ट्स भातसे संघाच्या डगआउट कडे जर एक कटाक्ष टाकला तर चेहऱ्यावरच्या काही एक्सप्रेशन सांगतात की हा सामना कुठे चाललेला आहे, कुठे होता. पहिल्या षटकात तब्बल 21 धावा, म्हणजे उर्वरित 18 चेंडूंमध्ये गरज फक्त 15 धावांची. समीकरण येऊन ठेपलं. 10 चेंडू 9 धावा. नक्कीच कुठेतरी विचार करावा लागेल, कुठेतरी चुकीचे फटके मारले गेले का? यावेळी मात्र तो गोलंदाज येतोय महेशच आहे, मात्र त्याला जयेश खापरे आणि विजय पष्टे काहीतरी कानमंत्र देतात, द्यावंच लागेल. कारण सामना कदाचित ट्विस्ट घेईल का? पुढचा चेंडू पाहूया. महेश टू सूरज. आता मात्र अल्यानी संघाला विकेट्सच वाचू शकतात. विकेट घेतल्या तर मात्र कमबॅक होईल का? येस, नेक्स्ट बॉल. हो हो हो, व्हॉट अ डिलिव्हरी. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, सुरेख क्षेत्ररक्षण होईल का? चुकीच्या एंडला चेंडू फेकला गेला. मला वाटतं कुठेतरी, मला वाटतं सोमनाथ खाडे सरतीचे प्रयत्न करतायत आपल्या संघासाठी. नक्कीच स्पिरिट आहे. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा मिळाल्या. त्या एजे स्पोर्ट्स भातसे संघाला 2-2 धावा पुढे जात आहेत आणि या 2 धावांनी धावफलक धावसंख्या होते 29. आता मात्र धावा गरजेच्या आहेत फक्त आणि फक्त 7 धावा, 9 चेंडू आणि 7 धावा. विजय पष्टे एका स्टार खेळाडून थोडस मिसफील्ड केलं. मित्रांनो, क्रिकेटमध्ये तुमच्या थोडी नजर हटली, जर चेंडू तुमच्या हातात बसला नाही तरी 1 धाव मिळते अतिरिक्त. त्यासाठी रनिंग पण तितकी महत्वाची. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स बोथ देवेंद्र अँड सूरज. सामन्यामध्ये कुठेतरी चाहूल लागलेली आहे एजे स्पोर्ट्स भातसे संघाला, कारण 7 धावांची गरज अजूनही. चेंडू मात्र शिल्लक 9 आहेत. जी जोडी आहे 1s and 2s वर जरी एम्फेसाइज केलं तरी सामना आरामात जिंकू शकतात. मात्र कमाल होईल का? इथे मात्र ओहो, यावेळी कवच मी ढकलला. सिनियर नितीन चेंडू सुरेख गॅदर केला आणि 1च धाव इथे मिळेल. आता मात्र इक्वेशन बदलतं. 8 चेंडू आणि 6 धावा. Every ball changed the equation of the match.
यावेळी मात्र अल्ल्याने संघ विचार करत असलेला खेळतात खरे, मात्र डोक्यात विचार आहेत. आमच्या किती धावा शॉर्ट पडल्या, आम्ही घाई केली का, चेंडू पाहून खेळला गेला नाही का. अजूनही सामना तसाही बॅलन्स अवस्थेत आहेच, मात्र कुठेतरी ओ हो यावेळी चेंडू जाईल सीमा पार, चौकार. सामना 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 हे सामना नाव आणि हे शब्द कोण विसरणार आहे ना, ज्या भगव्या पट्टीने हे सजलेलं आहे मैदान. शिवसेना वृत्तपत्र सामना आणि ते सामना सुरू आहे. एजे स्पोर्ट्स बादशाही विपक्ष अल्ल्यानी. यावेळी मात्र 2 धावा फक्त हव्या आहेत आमच्या एजे स्पोर्टला हा सामना जिंकून पुढच्या फेरीत जाण्यासाठी. येस नाउ स्माइल लिट अप ऑन अ फेस फ्रॉम द एजे स्पोर्ट्स डगआउट. व्हाय नॉट, ओनली 2 रन्स रिक्वायर्ड अँड बॉल्स रिमेनिंग 7. नेक्स्ट बॉल महेश. येस धिस टाइम. यावेळी मात्र समजू शकला नाही चेंडू. यावेळी हे षटक संपतं आणि शेवटचे 6 चेंडू 2 धावांची गरज अल्ल्यानी संघ, सॉरी एजे स्पोर्ट्स. नक्कीच सर्व क्रिकेट रसिकांना सूचना करतोय, एक अनाउन्समेंट करतोय की उद्याचे सामने असनोली वर्सेस बोरसिटी पहिला सामना असेल, नंतर दुसरा सामना आडगाव वर्सेस वाफे असेल, तिसरा सामना वडवली वर्सेस यातील विजयी संघ असेल आणि खातिवली संघ नक्कीच क्वालिफाय झालेला आहे. नक्कीच पहिल्या 4 मध्ये खातिवली संघ गेलेला आहे. 9:30 वाजता असनोली वर्सेस बोरसिटीची मॅच असेल. 10:15 वाजता तदनंतर दुसरी मॅच आडगाव वर्सेस वाफे, तिसरी मॅच वडवली वर्सेस यातील विजयी संघ 11:30 वाजता. सर्वांनी वेळेवर या मैदानावर दाखल व्हायचंय, नाहीतर पेनल्टी देण्यात येईल. उद्याचा निर्णायक दिवस आहे. नक्कीच गोलंदाज सर कोण येतोय. सलाम. पहिला चेंडू 2 धावांची गरज. पहिल्या चेंडूला स्टिअर केला, चेंडू जाईल लॉंग ऑफ क्षेत्रात, चेंडू जाईल सीमा रेषेकडे, सीमा पार, चौकार आणि हा विजय साजरा होतोय. साडे 9 वाजता मॅच असेल. टायगर स्पोर्ट्स असनोली वर्सेस बोरसिटी संघ, तदनंतर आडगाव वर्सेस वाफे संघ, तिसरी मॅच असेल वडवली वर्सेस भातसई संघ. नक्कीच सर्व संघांना शुभेच्छा देतोय. धन्यवाद. आजच्या सर्व दिवसातील सर्व क्रिकेट रसिकांचा पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. स्वागत असेल. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक फॉर द गेम. नक्कीच अतिशय काटेकी टक्कर या ठिकाणी बघायला. मॅन ऑफ द मॅच कल्पेश जाधव. नक्कीच राजेंद्र विशे साहेब यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आज सामनावीराचा पुरस्कार आपण प्रदान करायचा आहे. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरतोय कल्पेश